यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात संतापाची लाट, कारण या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सन 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये मोदी लाट मोठ्या प्रमाणावर होती। यामुळेच सोलापूरचे काहीच कर्तृत्व नसलेल्या शरद बनसोडे, डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना लॉटरी लागली आहे। गेल्या 10 वर्षात भाजपला सोलापूर मतदारसंघात एकही कार्यकर्ता लोकसभा निवडणूक लढवेल असा सक्षम करता आला नाही। त्यामुळेच मूळचे बीडचे असलेले आणि माळशिरसची आमदारकी करणारे राम सातपुते यांना ऐनवेळी सोलापूरला पाठवण्याची नामुष्की भाजपवर आली। त्यामुळेच आमदार प्रणिती शिंदे सोलापूरची लेक आणि आपल्या हक्काची ताई असेच प्रत्येकाला वाटते। त्यातच भाजपने अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना घेऊन कमळाला खतपाणी घातल्यामुळे उसने अवसान भाजपकडे आहे। आमदार प्रणिती शिंदेंचा मतदारांशी थेट कनेक्ट आहे, त्यामुळे अजूनही राम सातपुते सोलापूरकरांना उपरेच वाटतात। आजवरच्या सोलापूरकरांनी भाजपच्या दोन्ही खासदारांना निवडून दिले, मात्र ते दोन्ही मौनी बाबा निघाले। यंदा मोदी विरोध जास्त पाहायला मिळतो, त्यामुळेच प्रणिती शिंदे यांच्या विजयाचे जास्त चान्सेस आहेत। सोलापूरप्रमाणेच माढा लोकसभा मतदारसंघाची अवस्था आहे। एवढे आमदार, नगरपालिका, नगरसेवक भाजपच्या ताब्यात असताना सोलापूर आणि माढा मतदारसंघात भाजपला सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार देता आला नाही, हे दुर्दैव। म्हणूनच माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या विरुद्ध प्रचंड रोष आहे। अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, माळशिरस, बार्शी या विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार आहेत। करमाळा, माढा आणि मोहोळ या मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर सोलापूर शहरमध्ये प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या एकमेव आमदार आहेत। एक वगळता बहुतांश सर्वच मतदारसंघ महायुतीकडे असताना सोलापूर आणि माढा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपला खूप मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातील मूलभूत समस्या, सत्ताधारी भाजपचा नाकर्तेपणा, मराठा समाजाचा रोष अशा दुखऱ्या बाबींवर विरोधकांनी जोरदार प्रहार करायला सुरू केल्यामुळे अनेक असे प्रश्न आहेत, अनेक असे वचने जे भाजप सरकारने दिलेत, पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही। लोकांचा फक्त वापर करण्यात आला मतभेदीसाठी। भाजपच्या दोन्ही जागा सध्या तरी धोक्यात आहेत। काहीतरी जादू केली तरच या दोन्ही जागा भाजपला मिळू शकतात, अन्यथा विरोधकांचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा सध्याचा तरी अंदाज आहे। सोलापुरात बुधवारी पुन्हा तापमानाचे झाले रेकॉर्ड। काल 42 अंश सेल्सिअस असे होते तापमान, तर आज झाले 42.2 अंश सेल्सिअस। शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जाहीर केल्या आज पुन्हा 4 जागा, महाराष्ट्रातील 21 ठिकाणी ठाकरे सेनेची लढत। लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स, सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम, WIT कॉलेज समोर, दत्तनगर, सोलापूर। सोलापूर, उस्मानाबाद आणि बुलढाणा जिल्ह्यात घरफोडी करणारा आरोपी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पकडला। 10 गुन्हे उघड, 4,48,000चा मुद्देमाल जप्त। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी 7 एप्रिल रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर करणार उपोषण। मी फकीर आहे असं म्हणणारे मूळचे साताऱ्याचे, कधी माढ्यातून तर कधी बारामतीमधून निवडणूक लढवू म्हणणारे आणि आता थेट परभणीमधून राष्ट्रवादीच्या कोठ्यातून अर्ज भरलेल्या महादेव जानकर यांच्याकडे आहे 5 कोटींची संपत्ती। सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर, कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स। गुप्ता लॅम्प्स, सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं। आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन। POP लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध। पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्दीकी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। मोबाईल 9422 45 73 84। लोकसभा निवडणुकीसाठी 543 पैकी 131 जागा अनुसूचित जाती म्हणजेच SC साठी राखीव आहेत। सोलापूर मतदारसंघ देखील SC साठी राखीव आहे।
आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा संघातील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी सुरू केलं मुद्द्याचं बोला अभियान। आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला, मागच्या 10 वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत। सोलापूरच्या अक्कलकोट रोड MIDC मधील अन्नपूर्णा टेक्सटाईल मध्ये लागलेल्या आगीत कारखाना झाला भस्मसात। 20 गाड्या अग्निशमनने पाणी मारल्यानंतर आग विझली। भाजपने सुरू केले प्रत्येक बूथवर 370 मतदान वाढवण्याचे अभियान। भाजपचे सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी दिली माहिती। सुजय विखे पाटलांना पैशाची मस्ती आहे म्हणून गरिबांची टिंगल करतात, निलेश लंकेंचा टोला। विश्वनाथ कन्स्ट्रक्शन, जागा तुमची, रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची। विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी, अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी, आपली वास्तू सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी, सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रीमेंट करा। चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया। विश्वनाथ कन्स्ट्रक्शन, पद्मशाली चौक, सोलापूर। संपर्क योगेश हावले, मोबाईल 7709 85 20 08। 17 रुपयांची साडी वाटली म्हणजे अच्छे दिन आले का? आमदार बच्चू कडूंची अमरावतीत राणा दाम्पत्यावर सडकून टीका। न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावू नका, अजित पवार गट घड्याळ न्यायप्रविष्ट नमूद करत नसल्याने सुप्रीम कोर्टाने झापलं। ज्या शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं तेच शिवसैनिक आता त्यांना पराभूत करतील, ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांची टीका। बॉलिवूडमध्ये मीच देशभक्त, बाकी सगळे ढोंगी आहेत, गायक अभिजित भट्टाचार्यने अमिताभ बच्चनसह इतर कलाकारांवर केली टीका। साताऱ्यात शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित, उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा मुकाबला रंगणार। VR पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा। डिझायनर लाचा, डिझायनर वर्क सारीज, सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या। VR पवार सारीज, साठी गल्ली, सोलापूर। मोबाईल 9552 74 47 99। मी दिल्लीमध्ये वैयक्तिक कामासाठी गेलो होतो, भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चेमध्ये काहीही तथ्य नाही, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। इतिहासात प्रथमच भारतीय संरक्षण क्षेत्रानं पार केला 21,000 कोटींचा टप्पा, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा 32.5% वाढ। चंद्रपूरमधील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी तब्बल 39 कोटींची रक्कम हात उसने घेतल्याची माहिती संपत्तीच्या विवरणपत्रातून समोर। आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात विशाखापट्टणम येथे रंगणार IPLचा सामना। येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा।